मित्रांनो, 27 जुलै पासून शनी महाराज तुमच्या भाग्यस्थानामध्ये वक्री होणार आहेत. म्हणजे त्याला नवम स्थान म्हणतो. तो काही पूर्णपणे वाईट काळ नाहीये आणि पूर्णपणे सरळही नाहीये, कारण ह्या काळामध्ये उच्च असलेला गुरु आणि वक्री शनी यांचा नवम पंचम योग तयार होईल. त्यामुळे एकीकडे नशिबाची जबरदस्त साथ मिळेल, तर दुसरीकडे थोडीफार परीक्षा पण होती, कारण की इतर ग्रहांचं गोचर थोडं तुमच्या फेवरमध्ये मधल्या काळामध्ये नसणार आहे. अनेक वेळा असं घडेल की ज्या कामात तुम्हाला खात्री होती की मला आता ह्याच्यामध्ये थोडं यश मिळणारच आहे, नेमकं काय होतं त्याच कामात शेवटच्या टप्प्यावर अडथळे येऊ शकतात. विशेषतः व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींनी अधिक सावध राहिलं पाहिजे. कसं होतं, नवीन ऑर्डर मिळेल पण त्याचं पेमेंट उशिरा येईल, तुमचे क्लायंट्स तयार असतील पण कागदपत्रे अडकतात, आणि व्यवसायामध्ये पार्टनर पण तयार असतील पण निर्णय थोडा पुढे ढकलला जातो. म्हणजे काय होतं की काम काही बंद होणार नाहीये, पण तुमच्या कामाचा वेग निश्चितच कमी होऊ शकतो. काय होतं, ह्याच काळात काही जणांना असंही वाटतं बरं का, की मी इतके कष्ट करतोय पण मला अजून तसा म्हणावा तसा निकाल दिसत नाहीये. मित्रांनो, हीच वक्री शनीची परीक्षा पण असते. तो काय पाहतो की तुम्ही अडथळे आले की हार मानत आहात की अधिक मजबूतपणे उभे राहत आहात. आणखी एक महत्वाची गोष्ट आहे तुमच्या बाबतीत, की वक्री शनीची दृष्टी लाभ स्थानावरती येत आहे, संपत्तीच्या विषयावर पडत आहे. म्हणून घर, जमीन, फ्लॅट, प्लॉट, बांधकाम किंवा मालमत्तेचे व्यवहार यामध्ये पण काही विलंब होऊ शकतात, आणि ज्या व्यवहाराची अपेक्षा या महिन्यात होती तो पुढे जाऊ शकतो. कागदपत्रांची तपासणी पण वाढू शकते, किंवा काय होतं, सरकारी मंजुरी जी असते ना ती सुद्धा थोडी उशिराने मिळू शकते. मात्र याचा अर्थ आर्थिक नुकसान होईल असं नाहीये. योग्य संयम ठेवला तर उशिरा का होईना काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. या काळात कोणत्याही व्यक्तीच्या गोड बोलण्यावर तर विश्वास ठेवायचाच नाहीये. मोठे आर्थिक किंवा मालमत्तेचे निर्णय पण घेऊ नका, कारण की ह्या काळात विशेषतः सावधगिरी म्हणजे व्यवसायात मोठी गुंतवणूक घाईघाईने करू नये. उधारी आणि पेमेंटवर तुम्ही विशेष लक्ष ठेवा, आणि मालमत्तेची कागदपत्र जी असतात ना ती पण पूर्णपणे तपासल्याशिवाय सही करू नका. आणि पार्टनरशिपमध्ये प्रत्येक गोष्टीची नोंद ठेवा व्यवसायामध्ये. आणि अडथळे आले की काम मात्र तुम्ही अर्धवट सोडायचं नाहीये. मित्रांनो, लक्षात घ्या, वक्री शनी काही आपली प्रगती थांबवत नाहीये. तो फक्त तुमची त्या व्यवसायातली किंवा कामातली पायाभरणी मजबूत करतो. आणि जो या काळात संयम ठेवतो ना तो मात्र पुढील वर्षी अधिक चांगलं यश मिळवू शकेल. खास करून जर आपण नोकरी आणि व्यवसाय ह्याबद्दल जर चर्चा केली, भाग्यस्थानातला शनी लाभस्थानावर दृष्टी देतो, त्याच्यानंतर तो तृतीय स्थानावर दृष्टी देतो आहे, आणि तुमच्या षष्ठम स्थानावर पण दृष्टी देतो. आता काय होतं, जर आपण जर नोकरी करत असाल ना तर षष्ठम भावावर पडणाऱ्या दृष्टीमुळे जबाबदाऱ्या वाढतात, कामाचे थोडेसे तास जास्त ते वाढतात, पण त्याच्या तुलनेत कौतुक, मान्यता आणि आर्थिक लाभ मात्र अपेक्षेप्रमाणे मिळणार नाहीये, हे पण तेवढं लक्षात घ्या. आणि काही दिवस असे येतात ना की जेव्हा संपूर्ण टीम मधील सर्वात जास्त काम तुम्ही करताल, पण मीटिंग मध्ये तुमच्या नावाचा उल्लेखही होणार नाहीये. काय होतं की तुमच्या कल्पनांवरती दुसऱ्याच व्यक्तीचं नाव पुढे येईल, आणि तेव्हा मनात एकच प्रश्न निर्माण होईल की माझी किंमत खरंच कोणाला आहे का. काही वरिष्ठ अधिकारी अचानक कठोर भूमिका घेऊ शकतात, आणि ज्या कामासाठी कालपर्यंत तुमचं कौतुक होत होतं ना त्याच कामात आता बारकाईने चुका शोधल्या जातात, आणि तुमच्यावर अनावश्यक दबाव टाकला जाऊ शकतो. काही जणांना अतिरिक्त जबाबदाऱ्या दिल्या जातील, पण लक्षात घ्या, अधिकार मात्र दिले जाणार नाहीयेत. यामुळे काय होतं, मानसिक थकवा वाढू शकतो, ऑफिसमध्ये राजकारण होत असतं, आणि काय होतं, पाठीमागे ज्या होणाऱ्या चर्चा असतात ना किंवा तुमच्या प्रगतीबद्दल काही लोकांचा एक वेगळाच मत्सर असतो, याचा अनुभव पण तुम्हाला येऊ शकतो नोकरीच्या ठिकाणी. म्हणून प्रत्येक सहकारी तुमचा हितचिंतकच असेल असं समजण्याची चूक करू नका. आणि जर नोकरी बदलण्याचा विचार करत असाल ना तर केवळ राग, अपमान किंवा भावनेच्या भरात राजीनामा द्यायचा नाहीये. नवीन संधी आकर्षक वाटेल, पण प्रत्यक्षात अटी वेगळ्या निघू शकतात. कागदपत्रे, पगार, पदाबाबत संपूर्ण खात्री झाल्याशिवाय निर्णय घ्यायचा नाहीये. आता व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींसाठी बोलायचं झालं तर हा काळ मात्र संयमाची खरी परीक्षा आहे. व्यवसाय सुरू होईल, क्लायंट आल्यासारखे वाटतील, तुमच्याकडे इन्क्वायरीज वाढतील, पण व्यवहार अंतिम टप्प्यावर जाऊन अडकण्याची शक्यता आहे. एखादी मोठी ऑर्डर मिळेल पण त्याचं पेमेंट उशिरा मिळेल, जसं मी सुरुवातीला म्हणालो. काही जण आपला माल तयार करून ठेवतात पण वाहतूक, कागदपत्रे किंवा परवानग्यामुळे उशीर होतो. याचबरोबर काही तुमचे क्लायंट्स वारंवार तुम्हाला आश्वासनं देतील, उद्या पैसे पाठवतो, पण तो उद्या अनेक वेळा पुढे ढकलला जाऊ शकतो. व्यापाऱ्यांना कर्मचाऱ्याच्या चुका किंवा माल परत येणे किंवा तुमच्या मशीनमध्ये अचानक बिघाड होणे यासारख्या अनपेक्षित अडचणींचा सामना करावा लागेल. पार्टनरशिप असलेल्या व्यवसायात विश्वास हा सर्वात मोठा प्रश्न ठरणार आहे.
हिशोबाबाबतीत पारदर्शकता ठेवा. तोंडी कुणाच्या बोलण्यावरती विश्वास ठेवायचा नाहीये. जे काय असेल ते मी सुरुवातीलाच म्हणालो की त्याचे कागदोपत्री नोंदणी ठेवणं गरजेचं आहे. म्हणून व्यावसायिकांनी लक्षात घ्या, कार्यालयात किंवा व्यवसायात कोणाशीही अनावश्यक तर वाद घालू नका. प्रत्येक कागदपत्र वाचल्याशिवाय सही तर करायची नाहीये. आणि उधारीवर माल देताना अतिरिक्त काळजी घ्या. जुने ग्राहक, जुने संबंध जपा, कारण की तेच कठीण काळात साथ देत असतात. अफवा किंवा इतरांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून निर्णय घ्यायचा नाहीये. आणि वरिष्ठांशी किंवा ग्राहकांशी बोलताना संयम आणि नम्रता पाहिजेच. वक्री असलेल्या शनीच्या काळात यश नाकारलं जात नाही बरं का, पण ते सहजही मिळत नाही. प्रत्येक यशासाठी अधिक मेहनत, अधिक संयम आणि अधिक शिस्त लागत आहे. आणि आता पुढेही लागेल. हार न मानता सातत्य ठेवायचं आहे, कारण डिसेंबर नंतर हळूहळू अडकलेली कामं मार्गी लागण्यास सुरुवात होतील, ते सुद्धा 12 डिसेंबर नंतर. लक्षात ठेवा, आज तुमची परीक्षा सुरू होईल. उद्या हाच अनुभव तुमची सर्वात मोठी ताकद ठरणार आहे. कुटुंब आणि नात्यांच्या बाबतीत हा काळ संवेदनशील ठरू शकतो. ते घरात मोठं कारण नसतानाही लहान लहान गोष्टी असतात ना, त्याच्यावरून मतभेद होतात. तुम्ही एक बोलाल पण समोरची व्यक्ती त्याचा वेगळाच अर्थ काढेल. आणि मग काय होतं की मी असं बोललोच नव्हतो हे वाक्य वारंवार तुम्हाला बोलावं लागू शकतं. विशेषतः आई वडील किंवा जोडीदार किंवा भावंडांशी संवाद साधताना शब्द मात्र जपून वापरा. आणि ह्या काळात काही जुने विषय पुन्हा समोर येतील ना, आणि ज्या गोष्टी संपल्या असं तुम्हाला वाटत होतं ना, त्याच गोष्टी पुन्हा चर्चेत येऊन वातावरण बिघडवू शकतात. आणि घरातील एखाद्या सदस्याच्या थोड्याशा हट्टी स्वभावामुळे मग संपूर्ण कुटुंबाला मानसिक ताण जाणवू शकतो. आणि जर तुम्ही कुटुंबामध्ये मिळून मिसळून राहिला ना, तर मालमत्ता, पैशांचा वापर किंवा जबाबदाऱ्यांच्या वाटपावरून वाद होण्याची पण शक्यता नाकारता येत नाहीये. त्यामुळे मोजकं बोला, पण कोणाचं मन दुखवू नका. आणि वैवाहिक जीवनात तुम्ही शांत राहिल्याचा चुकीचा अर्थ घेतला जाऊ शकतो. आणि काही वेळा रागाच्या भरात बोललेले शब्द नात्यामध्ये खोल जखम निर्माण करतात. तसंच मुलांच्या बाबतीतही अधिक लक्ष द्यावं लागेल. कुटुंबात त्यांचं शिक्षण, मित्रपरिवार किंवा वागणुकीबद्दल चिंता वाढू शकते. पण अति नियंत्रण ठेवण्याचा जर तुम्ही प्रयत्न केला तर त्यांच्याशी दुरावा पण निर्माण होऊ शकतो. म्हणून या काळात कसं आहे, घेण्याची काळजी अशी आहे की रागाच्या भरात कोणताही अंतिम निर्णय घेऊ नका. घरातील वाद बाहेरच्या व्यक्तीने तर सांगायचं नाही. पैशाचे व्यवहार आणि मालमत्तेचे निर्णय सर्वांच्या संमतीने घ्या. जोडीदाराशी संवाद बंद करू नका. बोलण्याचा प्रयत्न करतच राहा, जरी रुसवे फुगवे असते तरी. काय होतं, लहान गैरसमज मोठा होण्यापूर्वीच तुम्ही स्पष्टीकरण दिलं पाहिजे. हे वक्री शनी काळामध्ये काही नातं तुटत नसतं, पण कसं आहे, जेव्हा संवाद संपतो ना, तेव्हा मात्र गैरसमज हे वाढायला लागतात. म्हणून कसं आहे, ह्या पुढील काही महिन्यांमध्ये स्वतःचं म्हणणं सिद्ध करण्यापेक्षा आपलं नातं टिकवणं अधिक महत्वाचं ठरेल. हेच कुटुंबामध्ये सध्या महत्वाचं असणार आहे. थोडासा तुम्हाला अहमभाव जो असतो ना, तो तुम्हाला बाजूला ठेवावा लागेलच, आणि त्याशिवाय पर्याय नाहीये तुम्हाला. नाहीतर मग घरातलं वातावरण चिघळत चिघळत जातं आणि मग त्याचे मोठे दुरावे तयार होतात. म्हणून मला अजून एकदा असं सांगू वाटतं की नाती एका मोठ्या भांडणामुळे तुटत नाहीयेत, ती रोजच्या छोट्या गैरसमजांमुळे कमकुवत होत जात असतात. म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगतो की प्रत्येक वाद हा जिंकण्यापेक्षा प्रत्येक नातं जपण्याचाच तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. कारण ह्या काळात तुमचा सर्वात मोठा विजय म्हणजे घरात शांतता टिकवून ठेवणे हाच असणार आहे. कर्क राशीच्या बाबतीत आर्थिक स्थितीचा जर विचार केला तर हा काळ मध्यम स्वरूपाचा राहण्याची शक्यता आहे. कसं होतं, पैसा येईल पण तो टिकवणे अधिक कठीण जाणार आहे. आणि ज्या उत्पन्नाची अपेक्षा तुम्ही केली होती ना, ते मात्र वेळेवर येणार नाहीये. तर काही ठिकाणी काय होतं, मिळालेला पैसा अचानक आलेल्या खर्चात कुठेतरी निघून जातो. म्हणून या काळात घर, वाहन, दुरुस्ती, आरोग्य आणि कुटुंबाशी संबंधित अनपेक्षित खर्च वाढतील. आणि काहींना जुन्या कर्जाचे हप्ते द्यावे लागतात, तर काहींना थकीत देणी फेडण्यासाठी अतिरिक्त आर्थिक ताण सहन करावा लागू शकतो. आणि जर तुम्ही कोणाकडे मोठी रक्कम अडकून ठेवली असेल तर ती परत मिळण्यासाठी तुम्हाला वारंवार पाठपुरावा करावा लागू शकेल. पैसा येणार आहे अशी आशा वारंवार निर्माण होईल, पण प्रत्यक्षात हातात येण्यास विलंब होऊ शकेल. शेअर बाजार, सट्टा, क्रिप्टो किंवा जास्त नफा दाखवणाऱ्या योजना असतात ना, ह्या काळात तुम्ही ह्यांच्यापासून लांब राहिलेलंच बरं आहे. कोणीतरी जवळची व्यक्ती ही संधी पुन्हा मिळणार नाही असे सांगून तुमच्याकडे आग्रह धरेल आणि प्रलोभन तयार करेल. अशा वेळी कागदपत्रे पूर्ण वाचल्याशिवाय, तज्ञांचा सल्ला घेतल्याशिवाय कोणताही निर्णय घेऊ नये. त्यामुळे ह्या काळात विशेष काळजी अशी की उधार दिलेला पैसा परत मिळेलच असं गृहीत धरू नका. मोठी खरेदी
आणि खर्च पुढे ढकला. प्रत्येक खर्चाचा हिशोब ठेवा, आपत्कालीन निधी ठेवा. मित्रांनो, वक्री शनी हा पैसा हिरावून घेत नाहीये, पण पैशाची किंमत नक्कीच शिकवतो ना. या काळात आर्थिक शिस्त पाळायलाच हवी तुम्ही, तरच पुढील काळात त्याचा मोठा फायदा तुम्हाला मिळेल. तसंच आरोग्याच्या बाबतीत आणि मानसिक स्थितीच्या बाबतीत ह्या सर्व गोष्टींचा परिणाम होईलच. ह्यात काळजी कोणती घ्यायला पाहिजे की स्वतःच्या मनाची आणि आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. कारण काय होतं, कामाचा ताण हा अनामिक आहे, तुम्ही सांगू शकत नाही त्या बाबतीत. कौटुंबिक जबाबदाऱ्या आहेत, आर्थिक चिंता आहे, आणि ह्या तिन्ही गोष्टींचा परिणाम नक्कीच शरीरावर दिसतोच. कुठंतरी तो सूक्ष्म स्तरावरती होत असतो. सकाळी उठल्यावर थकवा जाणवणे, कोणत्याही कामात उत्साह न वाटणे आणि सतत काहीतरी ओझं मनावर असल्यासारखे वाटणे, अशा परिस्थिती काही जणांना अनुभवायला लागू शकतात. आणि रात्री झोप पूर्ण न होणे किंवा मध्ये जाग येणे आणि पुन्हा न झोप लागणे किंवा सकाळी उठल्यानंतरही शरीर जे आहे ते ताजतवानं न वाटणे, असे त्रास थोडे या काळात वाढतात. आणि ह्याचाच मग संबंध जो आहे तो पचनाशी निगडीत राहतो. मग ऍसिडिटी होणे किंवा छातीत थोडंफार जळजळ होणे, रक्तदाबात चढ उतार होणे किंवा सांधेदुखी होणे किंवा मान पाठ कंबरदुखी ह्याकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका. वेळोवेळी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेत राहा जर तुम्हाला काही आधीपासून आजार असतील, आणि व्यवस्थित तुमची दिनचर्या ठेवा. ठीक आहे, ह्या काळात कोणाशी बोलण्याची फारशी इच्छा होणार नाही, पण सगळं मनात ठेवण्याची जी सवय आहे ना ती तुम्हाला जड जाईल. त्यामुळे ह्या काळात काळजी घेणं काय गरजेचं आहे की झोपेच्या वेळा नियमित ठेवा. राग, चिंता आणि तणाव मनात साठवून ठेवू नका. वेळेवर तुम्ही त्या आपल्या जोडीदाराबरोबर शेअर केल्या पाहिजेत. नियमितपणे काही ना काहीतरी एक ऍक्टिव्हिटी जी आहे ती तुमच्या मनाला प्रसन्नता देणारी असली पाहिजे. ती तुम्हाला कायम आयुष्यभर गरजेची आहे. कसं आहे, शरीर आणि मन देत असलेल्या छोट्या छोट्या इशाऱ्यांकडे आपण दुर्लक्ष करून चालत नाही, पण ते दुर्लक्ष का होतं की मनामध्ये कुठेतरी तुमच्या प्रसन्नता नसते. म्हणून प्रसन्नता आणण्यासाठी तुम्हाला आनंदी वाटणाऱ्या कोणत्याही गोष्टी ज्या असतात ना त्या तुम्ही दिवसातून एकदा केल्या पाहिजे. आता हे कर्क राशीच्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ थोडा मध्यम राहणार आहे. कसं आहे, अभ्यास करण्याची इच्छा असूनही मन वारंवार विचलित होतं आणि एकाग्रता कमी झाल्यामुळे केलेला अभ्यास लक्षात ठेवण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागते. आणि कसं झालेलं आहे, मागच्या 3 महिन्यामध्ये पण त्यांना वेगवेगळ्या परीक्षांमध्ये म्हणावं असं अपेक्षित यश मिळालेलं नाहीये. पण ह्याच्यामध्ये निराश होण्यासारखं काही नाहीये, कारण की गुरु आणि शनी यांचा नवम पंचम योग, त्यात बलवान वक्री शनी जो आहे ना तो तुम्हाला त्या क्षेत्रामध्ये कुठं ना कुठेतरी ऍडमिशन मिळवून देऊ शकतो, जिथं तुम्ही कुठंतरी अपयश मिळवलेलं आहे असं तुम्हाला वाटत असेल किंवा तुमच्या मनामध्ये निराशा तयार झाली असेल तर. मग विद्यार्थ्यांनी यावरती उपाय काय करावा? जास्तीत जास्त गणपती अथर्वशीर्षाचं पठण करावं. जर त्याचे उच्चार माहीत नसतील तर ते तुम्ही शिकून घ्या. आपलं वय लहान असेल तर लहानपणीच गणपती अथर्वशीर्ष शिकून घेतल्याने तुम्हाला, निदान मी एक सांगतो, आयुष्यात चमत्कार घडणार नाहीये पण दुर्बुद्धी तर सुचणार नाहीये. हे फार महत्वाचं आहे सर्व विद्यार्थ्यांसाठी. आणि कर्क राशीसाठी हा जो गुरु शनी यांचा नवम पंचम योग आहे ना तो त्यांच्यासाठी एक वेगळाच आत्मविश्वास तयार करण्याचं काम करणार आहे पुढील 138 दिवसांमध्ये. जे मागा अपयश मिळालेले आहे त्याची तरी निराशा कुठंतरी संपुष्टात येईल आणि तुमच्या मनामध्ये पुन्हा एकदा प्रसन्नता तयार होईल. आणि ही विद्यार्थ्यांची मानसिकता आता पुढील 138 दिवसांमध्ये हळूहळू घडत जाईल. त्यामुळे तुम्ही निराशा झटकून द्या आणि पुढचं जे आयुष्य आहे ते वेगळं आहे, चांगलं आहे, सकारात्मक आहे, हेच तुम्ही लक्षात घेऊन पुढे चालण्याचा प्रयत्न करा. याचबरोबर काही धार्मिक उपाय असतील तर ह्याच्यामध्ये तुम्ही, मी जसं म्हटलं, गणपती अथर्वशीर्ष, त्याचबरोबर तुम्ही कृष्ण मंदिरात जात जावा रोज आणि तिथे कृष्णाचं दर्शन घेऊन येत जा. त्याचबरोबर गोमातेला तुम्ही काही ना काहीतरी अन्नदान करत जावा रोज. जास्तीत जास्त तुम्ही इतरांचं मन दुखणार नाही असे तिखट शब्द बोलू नका. त्यामुळे काय होईल, तुमचा जो चंद्र आहे ना तो असा बलवान राहील कायम पत्रिकेमध्येच, आणि मग त्याचा फायदा जो आहे तो तुम्हाला कायम होत राहील वेगवेगळ्या आयुष्यामधल्या घटनांमध्ये. मित्रांनो, मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही घाबरवण्यासाठी आलेलो नव्हतो. सुरुवातीला मी काही व्यवसाय आणि नोकरीबद्दल गोष्टी सांगितल्या, त्यातून फक्त तुम्ही काही सावधगिरी बाळगायच्या आहेत की जेणेकरून तुम्हाला पुढील 138 दिवसांमध्ये एक व्यवस्थित आर्थिक कौटुंबिक नियोजन जे आहे ते तुम्हाला करता यावं आणि स्वतःचं पण नियोजन करता यावं. प्रसाद कुलकर्णी, पंढरपूर. श्रीराम.